नमस्कार. भोपी अँड सन्स या यूट्यूब चॅनलवरती मी परमेश्वर शंकरराव भोपी आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि आज बाळूमामांची भक्तलीला, बाळूमामांचे दृष्टांत, भक्तांसाठी केलेलं मार्गदर्शन या संदर्भात आज एक बाळूमामांच्या आयुष्यातला घडलेला प्रसंग मी तुमच्यासमोर सांगणार आहे. हा काल होता 1921 सालचा आणि मामांचा मुक्काम होता येरगट्टीमध्ये आणि मामा जाणार होते सौंदतीला. या सौंदतीच्या भागात जात असताना मधल्या कालावधीमध्ये येरगट्टीला मुक्काम केलेला होता आणि त्यावेळेला तेथील काही स्थानिक लुटारूंचा बेत असा होता, त्या लुटारूंचा बेत असा होता की मामांची मेंढ्या लुटायच्या. मामांच्या कळपामध्ये त्यांच्याबरोबर काही स्त्रिया होत्या. स्त्रियांच्या अंगावरची दागिने होती, ही दागिने लुटायची असा त्यांचा बेत होता. तो बेत रचला. त्यांनी दिवसा पूर्णपणे टेहळणी केली की मामा ज्या ठिकाणी मुक्कामाला आहेत तिथून आपण किती अंतरावरती राहायचं आहे, तिथून किती वाजता आपल्याला निघायचं आहे, तिथलं कशा पद्धतीनं आपल्याला लूट करायचे याचं सगळं प्लॅनिंग केलं. आणि मामांचा तळ ज्या ठिकाणी मुक्कामाला होता तिथून एक साधारणपणे 1 किलोमीटर 1 किलोमीटर अंतरावरती ते दगा धरून थांबले. बरोबर रात्र झाली, सगळीकडे नीरव शांतता झाली आणि मग यांनी अंगावरचे कपडे काढले, अंगाला काळं फासलं आणि आता लूट करण्यासाठी ते बाहेर पडले. आणि ते त्या दिशेनं धावू लागले, पळायला लागले, पळतायत. आणि जसं जसं पळतायत तसं तसं हा मेंढ्यांचा जो कळप होता किंवा जो मुक्काम होता तो मुक्काम पुढं चाललाय असं वाटायला लागलं. रात्रभर दमतायत, रात्रभर पळतायत, पण त्यांना मामांचा कळप सापडेना. सकाळ झाली, सूर्य उगवला, सगळीकडे उजाड झाला. उजडल्यानंतर बघतात तर ज्या ठिकाणी हे रात्री मुक्कामाला होते तिथेच ते थांबलेले होते. हा सगळा प्रकार बघितल्यानंतर त्यांचा जो पुढारी होता बाळाप्पा बागडी, ह्याला हा प्रकार म्हणजे एक वेगळा भुताटकीचा प्रकार वाटला. पण ही भुताटकी तर नाहीये, आतापर्यंत त्यांनी बरेच दरोडे घातले होते, आतापर्यंत असा कधीच प्रसंग घडला नव्हता. आणि त्यानं ऐकलं होतं बाळू धनगराच्या विषयी बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या होत्या. त्याचा साक्षात्कार झाला. त्याला पटलं की हे खरोखरच संत पुरुष आहे, देवअवतारी पुरुष आहे, आपण त्यांना शरण जाणं गरजेचं आहे. त्या 21 जणांची त्यांची टोळी होती. 21 जणांना बरोबर घेऊन ते मामांच्याकडे गेले, मामांच्या चरणाला लीन झाले. मामा त्यांच्या पायाचे चरण पडाल्याबरोबर ते समोर बघताच मामा म्हणाले, अरे रात्रभर पळून दमलास का काय? आणि सगळा प्रकार घडलेला प्रकार बाळाप्पा बागडीच्या ध्यानात आला आणि त्यानं मामांच्या चरणी लोटांगण घातलं. मामा माफ करा, आम्हाला क्षमा करा. अरे रांडच्या ही या भागामध्ये प्रेमानं बोलणारी शिवी आहे. बाहेरच्या भागामध्ये याचा अर्थ वेगळा राहतो, पण सांगली कोल्हापूर या भागामध्ये ही शिवी ही प्रेमानं दिली जाते, अगदी जवळच्या मित्राला दिली जाते, सख्या भावाला दिली जाते. परंतु हे मामाच्या तोंडात ती बसलेली होती. ते म्हणाले, सुकाळीच्या तू ह्यो धंदा का करतोयस? चांगला मार्गाने पैसे मिळव, चांगला कामधंदा कर. मामा माझं चुकलं, मला क्षमा करा. आणि मग त्याच्या समोर बसल्यानंतर त्याने विचारलं, मामा खरोखरच तुम्ही देव अवतारी आहात? तुम्हाला खरोखरच रोज विठ्ठल भेटतो का? ते म्हटले, अरे दररोज का, क्षणाक्षणाला विठ्ठल माझ्याशी असतो, मी त्याच्याशी बोलतो, तो मला मार्ग दाखवतो, त्याची मी भक्ती करतो आणि त्याच्या प्रेरणेनेच मी लोकांचं कार्य करतो. लोकांचा सुख समाधान आनंद लोकांना मिळतो. आणि बाळाप्पा बागडी या मामांच्या बोलण्यानंतर तो म्हणतो, मामा मला पण विठ्ठल भेटेल का? अरे का नाही भेटणार? तुझी जर आस असेल, तुझी जर भक्ती असेल तर विठ्ठल तुला नक्कीच भेटणार. तो विचारतो, मामा कधी भेटेल? अरे विठ्ठल तर तो सर्व ठिकाणी आहे आणि सर्वांसाठी कधी पण
तयार आहे भेटायला, तुझी इच्छा कधी आहे सांग. मामा म्हणतो माझी आत्ता आत्ता माझी इच्छा आहे. भेटेल का मला? लगेच भेटेल, फक्त तुला जे ईश्वराचं काम आहे ते करावं लागेल. मामा सांगा मला काय काम आहे. बघ मी तुला सांगतो, डोळे मीट आणि 5 मिनिटं फक्त मी सांगतो तसं कर. बाळाप्पानं डोळे मिटले आणि म्हटलं सांगा मामा काय करू. हे बघ पुढची 5 मिनिटं आहेत ना, ध्यानाला बस आणि मेंढी तेवढी डोळ्यासमोर आणायची नाही. बघ 5 मिनिटं तू शांत राहा, 5 मिनिटांनंतर मला सांग. आणि बाळाप्पा बागडी 5 मिनिटं डोळे मिटून शांत बसला. 5 मिनिटांनंतर त्याने डोळे उघडले. मामाने विचारलं, बोल काय दिसलं तुला. मामांचं त्याने चरण पकडले, पाया पडला आणि म्हटला मामा मला मेंढीशिवाय दुसरं काहीच दिसलं नाही. चरणारी मेंढी, पाणी पिणारी मेंढी, पळणारी मेंढी, धावणारी मेंढी, सगळ्या मेंढ्याच दिसल्या. म्हटलं मला मेंढीशिवाय दुसरं काहीच दिसलं नाही. मग त्यावर मामा प्रेमानं सांगतात, अरे मी तुला एक छोटंसं काम करू नको म्हटलं, तर तुला ते जमलं नाही, त्याच्याशिवाय तुला दुसरं दिसलं नाही. आज माणूस सुद्धा असाच झालेला आहे. माणसाला सांगितलं सत्य बोला, कोणाविषयी राग करू नका, कोणाविषयी ईर्ष्या करू नका, कोणाला दुःख देऊ नका. परंतु माणूस दुसऱ्याला सुख बघितलं की स्वतः दुःखी होतो, दुसऱ्याबरोबर प्रत्येक ईर्ष्या करतो, छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडणं करतो. आणि मग ईश्वर तुम्हाला कसा भेटेल. तर बाळाप्पा आता ह्याच्या पुढं चोरी, लबाडी, डाका घालणं बंद कर, चांगल्या मार्गानं पैसे मिळव आणि बघ तुला कदाचित ईश्वर तुझ्यातच दिसेल, ईश्वर तुझ्या भेटेला येईल. आत्तापर्यंत साधू संतांच्या बाबतीत असंच झालेलं आहे. तुम्ही चांगलं करा, दुसऱ्याचं चांगलं चित्ता, दुसऱ्याला सुख आनंद कसा देईल याच्यासाठी तुम्ही तुमचा आयुष्य वेचत राहा, आयुष्य खर्ची करा. बघा देव वेगळा काही नाही आहे. अशा पद्धतीनं बाळूमामाने त्यांना मार्गदर्शन केलं. या सगळ्या दरोडेखोरांनी मामाचं दर्शन घेतलं आणि ते पुढं सन्मार्गाला लागले. भक्तांनो, मामांच्या बाबतीत असे अनेक प्रसंग तुम्हाला बघायला मिळतील की मामाने बोलायला आणि मामांच्या कृपाप्रसादानं अनेकांचे संसार, अनेकांचं जीवन बदलून गेलेलं आहे. भक्तांनो, तुम्ही सुद्धा मामांचा हा सगळा आजचा प्रसंग तुम्हाला आवडला असेल. तुम्ही सुद्धा या भक्ती मार्गामध्ये मामांची भक्ती करत आहात. मामांचा दृष्टांत तुम्हाला आवडला, कसा वाटला हा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. यापुढेही तुम्हाला आणखीन कशा कथा आवडतील या संदर्भात तुम्ही मार्गदर्शन केल्यास आम्हाला आणखीन पुढच्या भागामध्ये त्या कथांचा किंवा त्या भक्तीचा हे करता येईल. जय बाळू मामा. बाळू मामाच्या नावानं सांग भलं.